श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, डोक्यावरचं ओझं सहज उतरवता येतं. त्याला कुणाचा आधार लागेलच असं नाही, तर ते स्वतः एकटाही सहज उतरवू शकतोय. मात्र मनावरचं ओझं हे उतरवणं फार कठीण जातं. एकट्यानं तर ते शक्य होतच नाही. त्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज लागते, आणि तो आधार कुणाचाही चालत नाही, तर तो लागतो आपल्या हक्काच्या, जीवाभावाच्या आणि विश्वासातील आपल्या माणसांचा, जिथं आपण आतून आणि बाहेरून मन मोकळ्या मनानं व्यक्त होऊ शकू, इतक्या जवळच्या माणसांचा नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. दुःख लपवायची सवय लागली की माणूस मजबूत बनतो. सगळं काही एकसारखं कधीच राहत नाही. कधी बोलणं बंद होऊन जातं, कधी गर्दीचं रूपांतर एकांतात होतं, कधी माणसं निघून जातात. काळ पुढे जात राहतो, बदलत राहतो, आणि एके दिवशी सगळं बदलून जातं आणि उरतात फक्त आठवणी. जो गरीब परिस्थितीमधून गेलेला असतो त्याला नक्कीच कळतं गरिबीची किंमत काय असते. मग तो कितीही श्रीमंत होऊ द्या, त्याला त्या श्रीमंतीचा माज नसतो. कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं, कारण एक छोटीशी स्माईल खूप काही करण्याचं बळ देते. जन्माला आल्यापासून ते मरणापर्यंत लाखो नाते बनलेत, पण बापासारखा देखभाल करणारा आणि आईसारखी प्रेम करणारी व्यक्ती या जीवनात कधीच मिळत नाही. क्षण फुरसतीचं मिळालं तर एकमेकांसोबत बोलत जा. कुणाला माहित नाही की श्वासाची मुदत कुठपर्यंत आहे. डोक्यावरचं ओझं हे सहज उतरवता येतं. त्याला कुणाचा आधार लागेलच असं नाही, तर ते स्वतः एकटाही सहज उतरवू शकतो. मात्र मनावरचं ओझं उतरवणं हे फार कठीण जातं. एकट्यानं तर ते शक्य होत नाही. त्यासाठी कुणाच्या तरी आधाराची गरज लागते, आणि तो आधार कुणाचाही चालत नाही, तर तो लागतो आपल्या हक्काच्या, जीवाभावाच्या आणि विश्वासातील आपल्या माणसांचा, जिथं आपण आतून आणि बाहेरून मन मोकळे मनानं व्यक्त होऊ शकतो, इतक्या जवळच्या माणसांचा. आठवण ही अशी एकच गोष्ट आहे जी एकाच वेळी चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणते. एक स्त्री आयुष्यभर त्या एका पुरुषाची बनून राहू शकते, जो पुरुष तिच्या शरीराला नाही तर तिच्या मनाला स्पर्श करून गेलेला असतो. जेवढी सुखाची साधनं घरात येतील तेवढी माणसांची गरज उरणार नाही. बायकोच्या किरकिरीशिवाय संसार आळणी होतो. अशा माणसांबरोबर राहा जी वेगळ्या कल्पना आणि ध्येयाबद्दल बोलतात. अशा माणसांबरोबर नको जे इतरांची मापं काढत फिरतात. ज्या घरात बायकोला कमी लेखलं जातं त्या घराला घरपण कधीच येत नाही. ज्याला वेळेची किंमत कळते समाजात त्यालाच मान मिळतो. कर्म प्रामाणिक असेल तर नशीबच नव्हे तर परमेश्वर देखील साथ देतो. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात. श्रीमंत मित्रासोबत वावरताना गरीब मित्र दुर्लक्ष झाला नाही पाहिजे, आणि गरीब मित्राबरोबर वावरताना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे.
हाच मैत्रीचा धर्म असतो. माणसाचा व्यवहार खूप महत्वाचा असतो. पैशाचा असो किंवा वागण्याचा. एकदा बिघडला की तो परत नीट होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते. आपला व्यवहार आपलं येणारं भविष्य ठरवत असतो. तुमची मनस्थिती कधीच हळवी ठेवू नका, कारण हळवं मन ज्याचं असतं त्याला आजकाल बरोबर गोड बोलून पद्धतशीर फसवलं जातं. खूप भांडण होऊन सुद्धा जर दुसऱ्या दिवशी तुमच्याशी सर्व विसरून ते बोलत असेल तर विश्वास ठेवा, तुम्ही एका साफ मनाच्या आणि चांगल्या व्यक्तीवर प्रेम केलंय. प्रत्येकाच्या नजरेत चांगलं राहावं, इतक्या लोकांच्या नजरा चांगल्या नाहीत. मनाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या तिथं सोडून दिलेल्या बऱ्या असतात. दुरावा हा काही वेळेपुरता सहन होतो, त्यानंतर कालांतरानं त्याचं रूपांतर हे द्वेषामध्ये होतं. स्त्रीला कोणी कितीही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करू द्या, पण ती कायम त्याचीच राहते जो तिच्या मनावर राज्य करतो. ज्याला जळता येतं त्याला समोरच्याला पूर्ण जाळून खाक होईपर्यंत जाळताही येतं. वेळेनुसार मनुष्य हा बदलत असतो, पण मनुष्य जसा तशी वेळ कधीच बदलत नाही. वेळ मनुष्याला आपल्यानुसार घडवत असते. नात्यात दुरावा असून सुद्धा नेहमी जवळीक असते, तेच नातं कायम टिकतं. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात असं कोणीतरी हवं असतं जो आपल्या मनातील गोष्टच नाही तर आपल्या डोक्यातील विचार पण त्याला सहज उमगला पाहिजे. आजचा संघर्ष उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवणारा असतो. खोट्या स्वप्नांच्या दुनियेत जगण्यापेक्षा अस्तित्वात जे आहे त्यात खुश राहायला शिका, तरच आयुष्य खूप सुंदर वाटेल. श्रीमंत असणं हा नशिबाचा भाग नाही. तुमच्यासाठी तुमच्या संकटकाळी किती लोक धावून येतात हा खरा नशिबाचा भाग असतो.